कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं वेगाने वारे वाहण्यास सुरुवात। किनारपट्टी भागामध्ये ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे। किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा। आळंदीमध्ये 250 पेक्षा अधिक नागरिक पाण्यामध्ये अडकले। इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून नागरिकांची सुटका। रायगड जिल्ह्यामध्ये 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं महाड शहराला फटका। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या भागातला प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। नदीच्या बाजूची चौपाटी सुद्धा पाण्याखाली गेली। रायगड जिल्ह्यातल्या नागोठणेमध्ये मुसळधार पावसामुळे अंबा नदीला रौद्ररूप। नदीचं पाणी शहरामध्ये शिरल्यानं कोळीवाडा, एसटी स्टँड आणि बाजारपेठ परिसर जलमय। स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। रत्नागिरीला आज मुसळधार पावसाचा इशारा। सर्व शाळांना सुट्टी जाहीर। सोमेश्वर, काजळी नदी इशारा पातळीवर। खेडमधील जगबुडी धोक्याच्या पातळीवर। कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग संगम परिसर जलमय। प्रयाग संगमावरील दत्त मंदिर परिसर पाण्याखाली। प्रयाग संगमपर्यंत येणाऱ्या 5ही नद्या पात्राबाहेर गेल्यानं संगम परिसर जलमय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणवली गडनदी, तिलारी, वाघोटण आणि कर्णी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट। सह्याद्री पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने ही स्थिती निर्माण। जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी। चिपळूण जवळ परशुराम घाटातील धामणदेवी परिसरामध्ये दरड कोसळल्यानं 300 मीटरचा मार्ग बंद। यामुळे मुंबई गोवा महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी बंद। सततच्या मुसळधार पावसामुळे या भागामध्ये आणखी दरड कोसळण्याचा धोका वाढला। मावळ तालुक्यामधल्या पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना। एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू। घरातील 3 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील आसोळे मेन रस्त्याला नदीचं स्वरूप। कमरेपर्यंत पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत। परिसरात जनजीवन विस्कळीत। विरार पश्चिममधील मुख्य रस्ते पाण्याखाली। विवा कॉलेज परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल। सर्व वाहनं जागच्या जागी थांबून।